नमस्कार मंडळी, कसे असतात? बरे बरे माझी व्हिडिओ बघत राहा. तर मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. तर कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असला, आपण इलो मेढे तेरवण महाशिवरात्री. तर आजचा दिवस आपलं पण हयच जातलो. तर बघूया आपण. आता उठलेलं असे मी एसटीत झोपलेलं आहे. तर उठले मी, अजून नाटक चालूच असं. आत्ता वाजले होऊ शकतात तुम्ही 5 म्हणजे पावणे 6 वाजले. तर पावणे 6 वाजले, अजून नाटक चालूच असा. तर आता थोडी चाय पिऊया. मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले मी, आता चाय पिऊया. चला. विवाहाबद्दल झाले. शक्ती कुणाची वाढली? मग शक्तिमान कोण? शक्तिमान जर तुम्ही, तर याची काय अगं तुझ्या जवळ असला काही माझ्या जवळ आता मला सांगा, मी कुणाला मिळाले? तुम्हाला. तुम्ही कुणाची झाला? मी कुणाची झाली? तुमची. तुम्ही माझे, मी तुमची. याची काही गरज नाही. पण आता मला सांगा, कर्मानं कोण दिलं? तुम्हाला. आता हे आमच्या जवळ गेलं. तर मंडळी, नाटक झालो आता 6:15 झाले. आणि आता तळीवर लोक आंघोळ करतात आणि आंघोळ करून झाल्यानंतर लाईनमध्ये उभे राहतात दर्शनासाठी. तर बघू शकतात तळीवर मी आता गेलेलो असे आणि भयानक गर्दी आहे. आता बघू शकतात विशाल पण जाता. तर मंडळी, गौरव गेलो आता आंघोळी आणि मी त्याचं सामान घेऊन बसले. या सगळे कपडे बघू शकतात. यो बघा पहिलवान. तर मंडळी, आता वाजलेत सकाळचे 7 आणि आत्ता बघू शकतात कसं दिसतं. तुमका दाखवायचे मी मंदिर वगैरे. तर बघा मस्तपैकी आता सकाळ सकाळ तर म्हणजे बघू शकतात मंदिर. तर मंडळी, आपण आज मंदिरमध्ये जाऊया आणि आशीर्वाद घेऊया आता परत एकदा. तर मंडळी, आपण मगाशी पण येऊन गेलो तळीवर. गौरव आणि विशाल आंघोळ केले तेव्हा. आणि आता परत इलो. आता मस्त दिसता, उजेड झालो ना, त्यामुळे भारी दिसता. तुमका पण दाखवत आहे, होऊ शकतात. अवयव नाही जास्त ती मागणी मागतात. आणि हे तळ्या सोडलं तर ती अशी परंपरा आहे पूर्वीपासून की हे तळ्या सोडला आपला अवयव जो आपल्याला इजा आहे तो अवयव तळ्या सोडला तर त्या अवयवाची इजा असते दूर होते, अशी परंपरा आहे. म्हणून हे दरवर्षी लाखो भाविक येतात आणि ज्या आपल्या शरीरात काही इजा असेल त्याचे अवयव घेतात, तो अवयव घेतात तळीमध्ये सोडतात. आणि त्यांच्या मनात अशी भावना आहे की तो अवयव सोडल्यानंतर तळ्यामध्ये
त्यांच्या जी शरीराची अवयवाला काय इजा असेल ती इजा दूर होते, अशी परंपरा आहे. म्हणून हे दरवर्षी सोडतात. कोणता पाहिजे तो. तर मंडळी आता ते आपल्या भावानं सांगितलं ना, हातपाय कान डोळे माणूस म्हणा, ते अवयव म्हणजे काय सांगते तुमका. तर आपणाला जर दुखापत झाली असतात ना आणि दुखत असतात किंवा शरीरात काही इजा असतात तर त्या प्रकारचं गाराणा किंवा आपणाक मागणी असतं ती मागणी घ्यायची असता हय देवाकडे. आणि त्यानंतर ती मागणी पूर्ण झाल्यानंतर ज्या अवयव म्हणजे हात दुखत असतात तर हाताचा अवयव घ्यायचो, शरीर दुखत असतात तर शरीराचा अवयव घ्यायचो आणि तळी आहे बारकी त्या तळी सोडायचा असता. न्हावून बिळून असं पूजा बिजा करून ते सोडत असता. तर आपण ज्या तळीत सोडतात ना त्यातून कमी दाखवायचं आहे. तर चला तर मंडळी ही अंघोळीची तळी आहे ना, त्याच्या साईटिकच ही बाजूक तळी आहे. ह्या तळीमध्ये ते सोडतात. आणि मंडळी ना ते तळ्याच्या गाठ्यात अभिषेक करतात ना, ते नवीन जोडपा जर ह्या साईडे गेला ना तर त्यांचे अभिषेक करतात त्यांनी. तर अभिषेक घालून घेतात. तर आपण बघितलो. तर मंडळी शंकरबाई बघू शकता आंघोळ केला ना तळ्यात आणि थंड येता. तर मंडळी विशाल गौरव वगैरे सगळे गेलेले आहेत. आपण थांबलो कारण आपण थोडाफार शूट करूचा अजून. तर बघूया, शूट करूया आपण आणि नंतर जाऊया मग. तर चला आता जरा फिरते मी. तर मंडळी बघू शकतात हे दोरी बांधल्याने ह्या लाईनीसाठी. ह्याच्यावरनं विचार करू शकता तुम्ही किती गर्दी होतली यानंतर. बघू शकतात. तर मंडळी आपण काय करूचा मागा समाधान आहे हा. घराकडे पण जाऊ काय, लांबचं पल्लो आधीच. आणि आपण डायरेक्ट चंदगडाक न जाता असे पहिला आपण दोडामार्ग जातो, दोडामार्गनं सावंतवाडीक जातो, सावंतवाडीवरनं मग चंदगडाक जातो, असं प्लॅन हा. तर बघूया काय होता. तर जत्रा बघूची होती माका, पण जाऊया आपण. तर मंडळी बघू शकतात मंदिर. आणि आता जरा कमी आहे जत्रा, पण ह्यासाठी बघू शकतात काय व्ह्यू हा. नारळांच्या मधनं मस्त सूर्य येईल हा. किती छान मस्त दिसता. खतरनाक लोकेशन मस्त झाला बघा, तुम्हीच बघा. तर म्हणजे आपण फिरलो तितक्या बस, आता आपण जाऊया घराकडे. तर आता मी एस टीची वाट बघतोय. एस टी इली काय आपण जाऊया मग. तर मंडळी खूप वेळ झालं मी एस टीची वाट बघते, नाही म्हणता तास दीड तास झालं, पण टळले मी. कधी येतं बघूया आता एस टी, काय माहिती. पुढे जाऊ का नाही टाईम जातो म्हणजे बघूया एस टी आता कधी येतं. बोर्ड बघितल्यानंतर एस टी इलेली आपली. आणि आपले दळवी साहेबच ड्रायव्हर आहेत. ज्या एस टीत आपण आज काल झोपलेलो ना तीच एस टी आहे. तर मंडळी एस टी इली आणि बसली, जागा लावली. आपण आता टी व्हीची व्यवस्था आता आपण जाऊया डायरेक्ट दोडामार्ग. नंबर घाले फक्त हे नंबर घाले बघ.
मंडळी आपण आता दोडामार्ग बस स्टँडवर पोचलेलो असू. तर आपली चंदगड गाडी असा बघू शकतात. काल ज्या आपण गाडी नेली ना तीच गाडी, पण आपण जाणार असू वाडी, त्यामुळे आपण आता सावंतवाडी गाडीची वाट बघतो. तर बघूया सावंतवाडी गाडी किती वाजता. आणि मीटअप झालेला हा सगळा आहे. आणि बघू शकतात ही आपली चंदगड गाडी, आणि ह्याच गाडीचा आपण कवर केलेलो असू. बघू शकता तुम्ही, हीच आहे ती गाडी 2791. तर मंडळी सावंतवाडी गाडी 11:15 वाजता, आता वाजले 10:30. गाडी अजून 15 मिनिटावर. तर ही परत आता गाडी मेढ्याकच जातली. आपली चंदगड गाडी गेली. तर मंडळी ही बस जाता सावंतवाडीत, आपण जाऊया चला.
सांगा 110 ला एंट्री करायला 98 नंबरवाला मागून येणार तो आला नाही म्हणा ट्रॅफिक मध्ये आला 110 मंडळी आपण पोचलेलो असं सावंतवाडीमध्ये. कधी गेलं काय समजागत नाही, जागराने झोप लागली त्यामुळे झोपले मी. आणि कधी त्या बांधा येईल आणि कधी डायरेक्ट सावंतवाडीला काय समजागत नाही. थोडा फ्रेश होऊया आणि जरा पोटपूजा करूया कारण भूक लागली आहे. चला ते बस स्टँडच्या खाली येईल मी, त्यासाठी भोजनालय या, तर बघूया आपण काहीतरी जेवूया. चला तर मंडळी आपण हॉटेलमध्ये तरी येलो. या असा मेनू कार्ड. तर मंडळी आपण पहिला ताक आणि पाणी बॉटल एक मागवलो. मग बघूया थाळी एक मागवली मी, ही वाली 90 रुपया. बघूया काय येतात थाळीत. मंडळी थाळीत बघू शकतात भात, चपाती, लोणचा, सॅलॅड, भाजी, डाळ, पापड असे पदार्थ येले आहेत. तर आपण आता जेवूया. तर मंडळी पोटपूजा तर झाली. आता काय करूया, जाऊचं तर असा घराकडे पण वाईच फिराया सावंतवाडी खूप दिवसानंतर दिलं आहे. तर चला जरा फिराया मोती तलावाकडे जाऊन येऊया. तर चला तर मंडळी हे बघू शकतात हा असा सेल्फी पॉईंट आणि हे लिहिलेला आम्ही सावंतवाडीकर. आणि ह्यासाठी बघू शकतात हे असा मोती तलाव. वा किती मस्त. तर मंडळी सावंतवाडीत ना फिरण्यासारखं खूप हा आणि मोतीबल तलाव पण खूप मोठा हा त्यासाठी पण आपल्याकडे आता वेळ नाही हा. तर आपण आता जाऊया, तर बघूया आता बेळगाव गाडी हा काय आणि जाऊया आपण लवकर. तर चला जाऊया आता स्टँडवर. तर मंडळी बघू शकतात आपल्या समोरच आहे हा असा विठ्ठल मंदिर आणि त्याच्या यासाठी घेऊ आता राजवाडा. पण काय करताला आपल्याकडे वेळ नाही, म्हणजे आपल्याकडे टाईम नाही. आपण लवकर जाऊचा चंदगडाक, त्याच्यासाठी आपण जातो हा. त्यामुळे आपण काय फिराक गावना नाही. परत येऊया कधीतरी आणि फिराया मस्तपैकी सगळा तुमका दाखवूया, सावंतवाडी एक्सप्लोर करूया. तर आता जाऊया चला. सावंतवाडी बेळगाव गाडी लागलेली आहे, तर आपण जाऊया. होऊ शकता ती बघा. तर चला जाऊया. तर मंडळी जागा तर गावली पण खतरनाक गरमी चालू, खतरनाक गरम होता. तर बघूया आता चंदगड कधी पोचतो. तर मंडळी झोप येता, झोपतला आता. मंडळी आपण पोचलेलो असतो चंदगड फाट्यावर आणि आपण भेटलेला अक्षदा. तर अक्षदा जाता नागनवाडी आपलं ब्लॉग शूट करण्यासाठी. तर आपण पण जाऊया, पण आपण काही ब्लॉग शूट करूचो नाही कारण आपलं आता ऑलरेडी ब्लॉग लई मोठं झालं होतं. तर आपण नंतर जाऊया चंदगडात. चला अक्षदा आपला व्हिडिओ करता, अक्षदा आपलं ब्लॉग शूट करता मस्तपैकी. तर मंडळी आपण घराकडे पोचलेलो असू. अक्षदा आपल्या घराकडे गेलो. अक्षदानं आपल्या नागनवाडीचा व्हिडिओ केला ना, तर अक्षदाना तो नवीन व्हिडिओ करता, म्हणजे नवीन असा तो सध्या यूट्यूबवर, त्याच्यामुळे थोडं लाजता तो व्हिडिओ करताना. म्हणून तो जरा म्हणायला लागलो चल जरा माझ्यासोबत. तर मी गेले, आपण धीर दिली ते का. तर
माझं पण इतकं चांगलं व्हिडिओ होत नसा आतापर्यंत, तितकंच त्याचा चांगला व्हिडिओ झाला. खतरनाक. जसं माका सपोर्ट दाखवतं तसंच अक्षताक पण सपोर्ट दाखवा. प्रवास जीवनाचा म्हणून त्याचं यूट्यूब चॅनल आहे, किंवा आता तो नागनवाडीचा बाजार म्हणून यूट्यूबवर टाकू शकता व्हिडिओ, तर तो पण सर्च करून बघा. आणि आपण मेळ्यात गेलेलो काल, तर मेळ्याचा व्हिडिओ तुम्ही बघून असाल तर बघून घ्या. मेळ्याच्या महाशिवरात्री दिवशी म्हणजे आजच्या दिवशी मोठं नसतं जत्रा दुपारची, पण आपण थांबाक नाही इलू, कारण आपण जागरण झाली त्यामुळे काय सुधारण होता, त्यामुळे आपण इलू. आणि येताना आपण डायरेक्ट चंदगडाक न येता सावंतवाडी बांधा म्हणजे असं दोडामार्ग केलो, बांधा गेलो, मग सावंतवाडीकडून असं इलो म्हणजे फिरान इलो आपण, कारण आपला सावंतवाडी एक काम होता. तर काय काम होतं तर मी सांगतो तुमका. तर हे बघू शकतात माझ्या हातात हा वायरलेस कॉलर माईक. तर अभिजित मिस्त्री म्हणून आपले काका चौकुळचे, त्यांच्यानी माझ्यासाठी माईक घेतलेल्यानी, मी यूट्यूब करतो त्यासाठी. तर त्यांची आणि माझी भेट होत नव्हती, तर त्यामुळे तो माईक माझ्यापर्यंत पोचाक नव्हतो. तर म्हटलं मी एक दिवशी लय काही येत आहे, पण माझा पण जाणार नाही वोक सावंतवाडी. तर म्हटलं आपण गेलोच असू दोडामार्गसाठी, तर असं फिरून येऊया म्हटलं, एक फिरी पण होईल आपली, सावंतवाडी पण बघून येत आपण. आणि इलो आपण, घेतलो त्यांच्यानं, भेटलो त्यांना आणि माईक वगैरे घेऊन इलो. सावंतवाडी जरा एक्सप्लोर करायची होती, पण नाही माका जागरण झालेली, त्यामुळे सुधाराक नाही. आणि चंदगडा योग टाईम पण होतो म्हणून आपण इलो. तर झालं आजचा व्हिडिओ आपण संपवूया आता, खूप मोठं झालं असतं व्हिडिओ ऑलरेडी. तर चला भेटाय उद्याच्या व्हिडिओत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं कमेंट नक्की सांगा, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय.